नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलला आजच्या नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी धक्कादायक अपडेट आहे. ती अपडेट तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमची मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, 10वी-12वी बोर्ड परीक्षांमध्ये अडथळा. राज्यभरातील मित्रांनो शिक्षण संस्थाचालक बहिष्काराच्या मित्रांनो तयारीमध्ये. डेट बघून घ्या मित्रांनो, आज झाली महत्त्वाची बातमी. 4 जानेवारी 2024ची मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला सांगितले मी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, तीही पुराव्यास आहेत. तर बघून घ्या बातमी कुठे आली होती, कधी आली होती, सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली, डिटेल्स आहेत. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, बातमी काय. राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी मित्रांनो या ठिकाणी बघितलं, परीक्षा केंद्र म्हणून मित्रांनो शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. परीक्षा वेळेवर होईल का, असे अनेक प्रश्न मित्रांनो सध्या निर्माण झालेले आहेत. कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक मित्रांनो 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीमध्ये आहे. आता बघा मित्रांनो, जर बहिष्कार टाकला तर मित्रांनो शाळा मिळणार नाही, म्हणजे मित्रांनो शाळेच्या इमारती मिळणार नाही, शिक्षक उपलब्ध होणार नाही. तर मित्रांनो, जर इमारती मिळणार नाही तर सेंटर कसे या ठिकाणी निश्चित होईल. जर शाळा नसतील तर एक्झाम कुठे घ्यायच्या, ग्राउंडवर घ्यायचे का एक्झाम, असा प्रश्न निर्माण होईल. प्लसमध्ये जर शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांना तुमच्या एक्झाम कशा होतील, हाही प्रश्न ठिकाणी महत्त्वाचा आहे. तुमचे जे काही सुपरवायझर कसे असतील, तुम्हाला ठिकाणी मित्रांनो सर्व जी व्यवस्था आहे तुमची जी बोर्ड एक्झाम घेण्याची, तर त्यामध्ये मित्रांनो शिक्षक प्लसमध्ये मित्रांनो सर्व जो स्टाफ आहे हे खूप महत्त्वाचं असतं. जर विद्यार्थ्यांना हेच नसेल तर तुमचे एक्झाम कसे होतील, हा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. पुढे बघा, वर्षानुवर्षे मित्रांनो रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मित्रांनो जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान, यासारख्या कारणांमुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्या आहेत. शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा शिक्षण संस्थाचालकांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही, थकलेले अनुदान देत नाही, तोवर आम्ही 10वी-12वीच्या परीक्षांसाठी आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही, परीक्षेच्या कामासाठी आमचे कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. बघा मित्रांनो, जर कर्मचारी वर्ग मिळणार नाही, प्लसमध्ये मित्रांनो शाळा मिळणार नाही परीक्षा केंद्र म्हणून, तर एक्झाम कुठे होतील आणि मित्रांनो एक्झाम कोण घेणार, सर्व जे मित्रांनो प्लॅनिंग आहे, सर्व जे काही नियोजन ते कोण करणार, आणि विद्यार्थ्यांनो जर कर्मचारी नसतील तर एक्झाम घ्यायच्या कशा, एक्झाम सर्व व्यवस्थितपणे कसे प्लॅनिंग करायचे, हाच प्रश्न निर्माण होता. कारण मित्रांनो शिक्षक प्लसमध्ये सर्व जे कर्मचारी यांचे मित्रांनो खूप मोठं योगदान आहे एक्झाम घेण्यामध्ये. म्हणून विद्यार्थ्यांनो जर हेच नसतील तर एक्झाम कशी होणार, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पुढे बघा, त्यामुळे राज्यात पुढील महिन्यांपासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर वेगळंच संकट येण्याची शक्यता आहे. सरकारने बळजबरीने आमच्या शाळा अधिगृहीत करून परीक्षा केंद्र उभारण्याचे प्रयत्न केल्यास आम्ही शाळांना कुलूप लावू, मात्र आमची शाळा परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कारभारी रवींद्र फडणवीस यांनी ABP माझाला माहिती दिली आहे. आता विद्यार्थ्यांनो, सर्व तुम्हाला ठिकाणी माहिती दाखवली की कशा प्रकारे या ठिकाणी जे कर्मचारी त्या ठिकाणी मागणी करत आहे, प्लस जे संस्थाचालक आहे यांची मागणी काय, त्यांच्या मागण्या अशा आहे की आमची जे काही थकलेले अनुदान आहे ते आम्हाला परत करा, प्लसमध्ये आमची जे काही शिक्षक भरती ती होत नाही ती लवकरात लवकर करा, अशा बऱ्याचशा त्यांच्या मागण्या आहे. त्या मागण्या जर मान्य झाल्या तर आम्ही शाळा देऊ, प्लसमध्ये कर्मचारी देऊ, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पाहावं लागणार आहे की विद्यार्थ्यांनो यावर काय तोडगा निघतो, किंवा सरकार यांच्या मागण्या मान्य करतं की नाही, प्लसमध्ये तुमच्या बोर्ड एक्झाम या ठिकाणी होतात की नाही होतं हे पाहावं लागणार आहे. तुमचं काय मत आहे, तुमची 10वी-12वीची बोर्ड एक्झाम घेतली पाहिजे की कॅन्सल केली पाहिजे, तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.